समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। ज्येष्ठ नेते व प्रसिद्ध उद्योजक दिलीप पाटील यांचा राजर्षी शाहू विकास आघाडीत प्रवेश। शिरोळ तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग येत असतानाच ज्येष्ठ नेते व प्रसिद्ध उद्योजक दिलीप पाटील एमडी यांनी राजर्षी शाहू विकास आघाडीत प्रवेश केला आहे। आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांवर विश्वास व्यक्त करत शाहू आघाडीत प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी बोलताना दिलीप पाटील म्हणाले की आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यात सर्वांगीण विकास मोठ्या प्रमाणात सुरू आहे। रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि सहकार क्षेत्रात झालेली प्रगती सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी आहे। या विकासाची गती आणखी वाढवण्यासाठी आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही राजर्षी शाहू विकास आघाडीत प्रवेश घेतला असल्याचे सांगितले। या प्रसंगी आमदार येड्रावकर म्हणाले, राजर्षी शाहू विकास आघाडी ही केवळ राजकीय आघाडी नसून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारी विकासाच्या चळवळीची आघाडी असल्याचे सांगितले। तालुक्यातील विविध घटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका आघाडीने घेतल्यामुळेच नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले। याप्रसंगी जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील येड्रावकर, क्रांती समूहाचे प्रमुख देवगोंडा पाटील, येड्राव बँकेचे व्हाईस चेअरमन दिलीप मगदूम, शिरोळ तालुका सहकार विश्वास मंडळाचे अध्यक्ष संजय नांदले, महावीर गोडगावे, अमोल पाटील, सागर गोडगावे, राजकुमार पाटील, रवी पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते। समाजकार्य न्यूजसाठी जयसिंगपूरहून दत्तात्रय कदम।